लेन प्रकरणी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने माफी मागितली आहे। 2003 मध्ये पाठवलेल्या उदयनराजेंच्या पत्राला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने हे उत्तर दिले आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। महाराष्ट्र सरकार आता भांडारकर संस्थेवर कारवाई करणार का, असं संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी प्रश्न विचारला आहे। ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पत्र लिहिलं की तो इतकं वादग्रस्त लिखाण असताना सुद्धा, राजाची बदनामी असताना सुद्धा कसं काय लिखाण केलं गेलं। 22 वर्षानंतर आता माफी मागितली गेली। याचा अर्थ एका राजाची बदनामी होते आणि 22 वर्ष ते माफी मागायला त्या ठिकाणी घेतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी जेम्स लेनला मदत केली, चुकीची माहिती पुरवली, त्यांच्यावर कारवाई होत नाही। म्हणून संभाजी ब्रिगेडची मागणी आहे, जर आता ऑक्सफर्डनी माफी मागितली असेल तर जेम्स लेनला ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांवर राज्य सरकारनं गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। काय होता तर शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या इंग्रजी पुस्तकावरनं हा वाद होता। ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं होतं। 13 फेब्रुवारी 2003 ला या वादग्रस्त पुस्तकाचं प्रकाशन झालं। अमेरिकन इतिहास अभ्यासक जेम्स लेन पुस्तकाचे लेखक। पुस्तकात छत्रपतींच्या कुटुंबियांबाबत बदनामीकारक मजकूर होता। त्या विरोधात महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात हिंसक पडसाद उमटले। पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला झाला। पुस्तकावर बंदी घालण्यात आली, मात्र कोर्टाने ती उठवली। 2004 सालच्या निवडणूक प्रचारात कळीचा मुद्दा हा ठरलेला होता। प्रदीप रावत, बाबासाहेब पुरंदरे यांनी ऑक्सफर्डला या संदर्भात निषेधाचं पत्र लिहिलेलं होतं। उदयनराजेंच्या पत्रानंतर ऑक्सफर्ड प्रेसने माफी मागितली, मात्र या माफीसाठी 22 वर्षाचा कालावधी जावा लागला।